नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. पोहे म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते कांदा पोहे. आता नेहमीचेच कांदा पोहे खाऊन कंटाळा येतो. मग म्हटलं चला आज ना पोह्यांपासून एक भन्नाट चवीचा पौष्टिक पदार्थ तुमच्यासोबत शेअर करावा. बनवायला अतिशय सोपा, शिवाय घरातील साहित्यात बनून तयार होणारा आजचा आपला हा अफलातून चवीचा भन्नाट पदार्थ. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी ना 1 वाटी पोहे घेतले आहेत. हे तेच पोहे आहेत ज्याचे आपण कांदा पोहे बनवतो. हे बघा, आता हे पोहे ना मी छान असे चाळून घेतलेले आहेत. तर आपण आता ह्या पोह्यांना 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. त्यासाठी पोहे ना एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतेय. भरपूर असं पाणी घालायचंय आणि हे पोहे ना स्वच्छ धुवून घ्यायचे. चला, इथे आपले पोहे ना 2 पाण्याने स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता हे पोहे भिजण्यासाठी 5 मिनिटं आपण याला बाजूला ठेवूयात. त्यानंतर इथे मी ना 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. आता हे बेसन पीठ ना आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता ह्या बेसन पिठामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं सरसरीत मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचंय. छान असं मिक्स करून घेऊया. यामध्ये ना आपल्याला गुठळी ठेवायची नाहीये, सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे बेसन पिठाचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. हे बघा, इतकं सरसरीत हे मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण तयार करण्यासाठी ना 1 वाटी बेसन पीठ घेतलं होतं, त्यासाठी ना अर्धी वाटी पाणी आपल्याला इथे लागलेलं आहे. आता हे मिश्रण आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. तर इथे 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपले पोहे देखील छान असे भिजलेले आहेत. आता हे पोहे ना आपल्याला हाताने असे कुस्करून घ्यायचे. त्याला छान असं चुरून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने चुरून घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघू शकताय पोहे मी छान असे चुरून घेतलेले आहेत आणि याचा मस्त असा लगदा करून घेतलाय. हे बघा, आता तयार केलेलं बेसन पिठाचं मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचंय. आता हे बेसन पिठाचं मिश्रण आपल्याला पोह्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय. याला छान असं मिक्स करून घेऊया. चला, इथे ना बेसन पिठाचं मिश्रण पोह्यामध्ये मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि हे मिश्रण ना 10 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवायचंय. आता आहे ना एक छोटंसं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचंय. त्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या घालूया. सोबतच अर्धा चमचा यामध्ये आपल्याला जिरं घालायचंय, अर्धा चमचा धणे, त्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं यामध्ये घालूया. सर्व साहित्याचं मस्त असं वाटण करून घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे वाटण करून तयार झालेलं आहे. हे देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. तर इकडे 10 मिनिटं झालेली आहेत. यावरच मी झाकण काढतेय. तर इथे तुम्ही बघू शकता आपले पोहे देखील मस्त असे भिजलेले आहेत. हे बघा, आता अर्धी वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घालूया. त्यानंतर 2 ते 3 चमचे ज्वारीचं पीठ घालायचं आहे. त्यानंतर तयार केलेलं वाटण यामध्ये घालूया. त्यानंतर एक चिरलेला कांदा घालायचा आहे, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा ओवा, सोबतच अर्धा चमचा यामध्ये आपण तीळ घालूया, चवीपुरतं मीठ. त्यानंतर मुठभर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आता हे सगळं साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. याला छान असं मिक्स करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं सगळं साहित्य मिक्स करून झालेलं आहे आणि याचा मस्त असा एक गोळा तयार झालेला आहे. आता चपातीप्रमाणे यामधला एक उंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तर छान असा गोल करून घेऊया. आता हा उंडा ना आपल्याला थापून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी ना एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे आणि हा रुमाल ना ओला करून पोलपाटावरती अशा पद्धतीने टाकून घेतलाय. तर ह्या रुमालावरती आपण थोडंसं पाणी शिंपडून घेऊया. अशा पद्धतीने तयार केलेला उंडा यावरती ठेवायचा आहे आणि एकसारखा थापून घ्यायचा आहे. हे बघा, थोडासा आपण पाण्याचा हात घेऊया. छान असा थापून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा उंडा ना एकसारखा मस्त असा पातळ थापून झालेला आहे. आता याला ना होल पाडून घ्यायचे अशा पद्धतीने.
आपले हे थालीपीठ थापून झालेलं आहे. आपण आता याला भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवरती ना मी तवा ठेवून घेतलाय. तर सगळ्यात अगोदर आपण तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया. हे थालीपीठ यामध्ये घालायचं आहे आणि अलगद हा रुमाल आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता ह्या होलमध्ये ना आपण थोडंसं तेल सोडून घेऊया. आता आलटी पलटी करत हे थालीपीठ आपल्याला दोन्ही बाजूने मस्त असं खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय थालीपीठाची वरची बाजू थोडीशी सुकलेली आहे. आता ही थालीपीठ आपण पलटी करून घेऊया. तर इथे ना आलटी पलटी करत हे थालीपीठ मी दोन्ही बाजूने चांगलं खमंग खरपूस भाजून घेतलेलं आहे. हे बघा, आपण आता हे काढून घेऊया. आता अशाच पद्धतीने आपण राहिलेली थालीपीठ देखील थापून घेऊया. तर इथे आपले अतिशय पौष्टिक असे पोह्याचे थालीपीठ बनून तयार झालेले आहेत. हे तुम्ही दह्यासोबत लोणच्यासोबत खाऊ शकता. चवीला एकच नंबर लागतात. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी वंदना किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.